नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण फ्रायडेलाच ॲनालिसिस करून हा व्हिडिओ पोस्ट केला होता मागचा. त्यामध्ये आपण क्लिअरली हे सांगितलं होतं, की मार्केट फ्लॅट ओपन होईल. आज तुम्ही पाहू शकता, की इथे मार्केटने डोजी बनवून इथं फ्लॅट ओपन झालं मार्केट 25,088 ला. आणि त्यानंतर मार्केटने सगळ्यात आधी काय केलं तर खाली आलं. आणि आपण क्लिअरली सांगितलं होतं 25,900 वगैरे या लेवलच्या इथे जवळपास मार्केट येऊन यामध्ये एक सपोर्ट बनवून 25,900 जवळ आपण ही लाईन इथे बघा बनवली होती. बरोबर या इथं एक्झॅक्ट एक मला वाटतं 10-15 पॉईंटचा गॅप असेल. इथपर्यंत आलं आणि इथनं मार्केट आपण सांगितलं होतं की इथे एखादा पॅटर्न बनतोय का बुलिश पॅटर्न आपल्याला पाहायचा आहे. मार्केट याच्या जवळ आल्यानंतर इथे एक बाग स्पिनिंग टॉप बनला, त्याचा हाय ब्रेक झाला. त्यानंतर मार्केट डायरेक्ट 25,080 पर्यंत गेलं, 180. आणि वाटलंच तर तुम्ही तो व्हिडिओही बघा. मी याच्यातही क्लिअर सांगितलं होतं की जरी 24,900 पासून एखादी बुलिश मुवमेंट आली वर जाण्यासाठी मार्केट, तरी मार्केट 25,200 किंवा 300 पासून मार्केट 180 किंवा 200 पासून मार्केट खाली येऊ शकतं. आणि तसं ऍटलिस्ट 2 वेळा इथे झालं. त्यानंतर लास्टच्या याच्यामध्ये जी ही मुवमेंट आलेली आहे ना, या मुवमेंटला काय म्हणतात माहिती तर ही मंथली ऍडजस्टमेंट असते. म्हणजेच काय की आता हा मंथ संपला, आज या मंथच्या सगळ्या इक्विटीच्या एक्सपायरी संपल्या, मंथलीच्या, निफ्टीच्या संपल्या, बँक निफ्टी एक्सेट्रा सगळे. तर नेक्स्ट मंथ मधल्या पोझिशन्स हे आत्ता घेतल्या जातात. मग याच्यामध्ये काय होतं की नेक्स्ट मंथचे पोझिशन घेतल्या जातात ते शेवटच्या आवर्स मध्ये घेतल्या, आणि त्यानंतर ही जी आलेली मुवमेंट ही त्यासाठी आलेली. आपलं जे पहिल्यांदा 2 वेळा ऍटलिस्ट इथपर्यंत आलं, इथनं मार्केट कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेत होतं 25,200. आता आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, इथे निफ्टीने एक हॅमर पॅटर्न आपण याला कन्सिडर करू शकतो की हॅमर सारखं एक पॅटर्न बनवलं. आणि इथे बघा एक बरोबर याच लेवलला बनवलेलं आहे. आणि सध्या इंडिया आणि युरोपची डील झालेली आहे. त्यामुळे कसं आहे मार्केटमध्ये त्याची रिएक्शन आज भरपूर लोकांना असं की अरे ती डील झाली पण आपल्याला काही रिएक्शनच मोठी मार्केटमध्ये बघायला नाही भेटली. तर त्याचा अर्थ काय असतो की मार्केटने आज लास्टला पोझिशन ऍड केला, तुम्ही येणाऱ्या 2-4 दिवसात बघा. कारण की प्रॉब्लेम असा आहे की मार्केट आज त्या डीलवर रिॲक्ट झालं असं, पण रविवारी आहे एक्सपायरी. मग या एक्सपायरीसाठी काय होतं की मार्केटला थोडीशी अनिश्चितता आहे, भीती आहे मार्केटमध्ये की एक एक्सपायरीच्या दिवशी बजेटच्या दिवशी काय अनाउन्समेंट होती काय, यासाठी मार्केट अजूनपर्यंत रिॲक्ट नाही झालेलं. मग आता आपल्याला येणाऱ्या टाइम मध्ये काय करायचं, सिम्पल आहे. आता मार्केट आहे 25,175 ला, बरोबर. आजचा आहे 25,245, म्हणजे 25,250 आपण कन्सिडर करू. लो आहे 24,930. आता आपल्याला उद्या काय करायचंय, जर समजा मार्केट गॅप अप फ्लॅट ओपन झालं, सॉरी मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर त्याचं इमिजिएट टार्गेट असणार आहे 25,350, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंटचं अपसाईड साठी टार्गेट असणार आहे आपल्याला. समजा मार्केट हे गॅप अप अजून जास्त गॅप अप झालं आणि या लेवल पर्यंत आलं, तर गॅप अप समजा आता 25,243 आहे किंवा 34 पॉईंटला आहे, तर 25,280 300 समथिंग लेवलला जर ओपन झालं, तर आपल्याला काय करायचं, या लेवल पर्यंत जाऊन द्यायचं मार्केटला 25,350. आणि इथनं एखादे बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळून आपल्याला एखादे बेअरिश ट्रेड भेटतो का हे पाहायचं. कारण की आज जरी ही मुवमेंट आली असली तरी मार्केट काय एवढं आपल्याला अजूनही पॉझिटिव्ह वाटत नाही. मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर बेअरिश ट्रेड जास्तीत जास्त शोधायचे. समजा मार्केट, मी तुम्हाला 2 कंडिशन आहे, फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं, 25,250 लेवल ब्रेक करून वर जात आहे, तर 100 पॉईंटचं टार्गेट आहे. समजा गॅप अप झालं आणि ह्या 25,300 समथिंग लेवलच्या जवळ ओपन झालं, तर 350 पर्यंत गेल्यानंतर एखाद्या बेअरिश ट्रेड भेटतो का पाहायचं. कधी कधी ना आपल्या लेवल पर्यंत मार्केटला येऊन देत जा, त्यानंतर ट्रेड घ्यायला चालू करा. तुम्हाला असं वाटेल की अरे इथे कॅन्डल ओपन झाली, काय करू, वर जाईन का खाली जाईन एक्सेट्रा, समथिंग भरपूर गोष्टी वाटतात. मी तुम्हाला एकदम क्लिअर आणि सायकोलॉजिकली सांगतोय मार्केट कसं बघायचं. आता समजा आपण 2 सिनेरिओ पाहिले, फ्लॅट ओपन होऊन वर जाणं किंवा गॅप अप जाणं. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि डाऊन साईडला यायला लागलं. आता डाऊन साईडला यायला लागलं ना,
तर याच्यामध्ये एक हे आहे की 25,000च्या लेवल पर्यंत डाऊन साइड मार्केट येऊ शकतं. आणि जर ती लेवल ब्रेक केली तर 24,900 हे आपलं इमिजिएट सपोर्ट आहे डाऊन साईडला. समजा मार्केट उद्या खूप जास्त गॅप डाऊन झालं, आणि गॅप डाऊन झालं म्हणजेच काय, तर ऑलमोस्ट 100 पॉईंट की 50-100 पॉईंट याच्यामध्ये की एक 25, 150, 160 समथिंग लेवलला. तर अशा वेळेस काय करायचंय, कॉल आपल्याला 25,250च्या वरच घ्यायचंय. कॉलसाठी मुवमेंट आता तुम्ही विचार करू शकता की बुलिश मुवमेंट 25,250च्या वरच मिळू शकते, आणि बिअरिश मुवमेंटसाठी जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला 25,150 या लेवलच्या खालीच आपल्याला बिअरिश मुवमेंट पाहायची आहे. आलं लक्षात? कारण की या लेवल मी तुम्हाला काय सांगतोय की मार्केटमध्ये एक सिनारिओ बनत नाही. आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर खाली आलं, सगळ्यात पहिल्यांदा बिअरिश मध्ये लोकांनी ट्रेड घेतले, आणि आपल्या काही स्टुडंट्सला पण मी सांगितलं की या लेवलला आल्यानंतर इथे एक्झिट करा. 25,900ला 24,900ला एक सपोर्ट आहे चांगला, आणि तिथं त्यांनी एक्झिट केलं. ऑलमोस्ट त्यांना एक 6-7 हजार चांगले प्रॉफिट त्यामध्ये जनरेट झालेले होते. मग आता सॉरी, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की गॅप डाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितले, फ्लॅट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितले, सिंपल सिनारिओ आहेत. आता समजा उद्या जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला आणि प्राइस जर समजा वर गेली, तर आपण बुलिश याच्यासाठी विचार करूया. कारण की याचा कारण काय आहे की मार्केटला इथे एक सपोर्ट आहे, आणि तो सपोर्ट तुम्ही यावर पाहू शकता. या लेवलला बघा, इथे एक तो सपोर्ट आहे. इथनं काय झालं, मार्केटने बरोबर इथे सपोर्ट घेतला आणि इथनं वर गेलेला आहे. मग आता त्यामुळे काय आलं की मल्टिपल टाइम्स जर एखाद्या लेवलला सपोर्ट घेत असेल तर मार्केट पुढच्या वेळेस पण ती लेवल रिस्पेक्ट चांगल्या प्रकारे करतं. ओके, तर आता आपण हे निफ्टीचं पाहिलं. त्यानंतर आता आपण सेन्सेक्स पाहूया. आता सेन्सेक्स मध्ये काय झालंय, तर आपण याला एक बुलिश पिअर्सिंग पॅटर्न आपण याला म्हणू शकतो. कारण की हे रेड कॅन्डलच्या ऑलमोस्ट 50% पर्यंत त्याच लेवलला येऊन क्लोज झाले. असं पॅटर्न पण पूर्ण बनत नाहीये, पण इथे पण बघा काय झालंय की हा जो सपोर्ट आहे ना, हा प्रिव्हियसली पण घेतला गेलेला असणार. जर आपण शॅडोनी पाहिलं तर दिसतं बघा, इथे सपोर्ट घेतला गेलेला आहे. मग आता आपल्याला उद्यासाठी काय करायचं, याचा हाय आहे ऑलमोस्ट 82,000 आणि याचा लो आहे 81,000, म्हणजे 1,000 पॉईंटची याच्यामध्ये मुवमेंट आहे ही सर्व. निफ्टीपेक्षा सेन्सेक्स हा जरा जास्त बुलिश वाटतोय. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर इमिजिएट टार्गेट असणारे ऑलमोस्ट 82,500 हे टार्गेट तुम्हाला लगेच अचीव होताना दिसेल मार्केटमध्ये. त्यानंतर या लेवलला आल्यानंतर समजा इथे एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटलं तर मार्केट खाली येऊ शकतं. त्यानंतर ह्याचं इमिजिएट टार्गेट असणारे ऑलमोस्ट ही लेवल ब्रेक केली तर अजूनही 1000 पॉईंट मार्केट मुवमेंट देऊ शकतं सेन्सेक्स मध्ये. समजा मार्केट गॅप अप झालं आणि ऑलमोस्ट या 82,300 400 लेवलला झालं इथे कुठेतरी, जर गॅप अप झालं ना तर हे आपली मुवमेंट निघून गेलो असं समजायचं, आणि जे टार्गेट होतं त्या टार्गेट जवळ जाऊन द्यायचं, आणि तिथनं एखादी खाली पडते का कॅन्डल किंवा मार्केट खाली येते का पाहायचं, आणि तिथं ट्रेड घ्यायचा, आणि ज्याच्यात पण स्टॉप लॉस छोटा असेल तो ट्रेड आपल्याला घ्यायचा. त्यानंतर समजा मार्केट गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं. आता गॅप डाऊन आणि फ्लॅट ओपन मध्ये काय करायचं आपल्याला, 81,850 या लेवलच्या खाली जर गॅप डाऊन होऊन कॅन्डल येते तर आपलं टार्गेट ऑलमोस्ट यानंतर 800 पॉईंटचं असणार आहे डाऊन साईडसाठी. या ज्या लेवल्स मी तुम्हाला देत असतो, या लेवल्स तुम्ही थोड्याशा लिहून ठेवत जावा, किंवा फोटो घेऊन तुमच्या एखाद्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यात ठेवत जावा की आपण काय काय सिनेरिओ डिस्कस केलाय. फक्त लाईन बघून तुम्हाला काय समजणार आहे, 83,500 ची लाईन आहे हे, पण याच्या जवळ आल्यानंतर काय काय करायचं हेही मी तुम्हाला सांगतो. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि 81,500 600 लेवलला समथिंग आलं, तर आपल्याला हे 81,000 पर्यंत जर तुम्हाला इथे ट्रेड एखादा मिळत नसेल
कधी-कधी काय होतं मार्केटमध्ये एखादी इतकी मोठी कॅन्डल बनते की आपल्याला एंट्रीला पण चान्स भेटत नाही. त्यामुळे मग पुन्हा 81,000 पर्यंत येईपर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतर ट्रेड घ्यायचा. आलं लक्षात? सिंपल ट्रेड आहेत. तर बघा नॅचरल गॅस तर कंटिन्युअसली खूप दिवस झाला अप मुव्हमेंटमध्येच आहे. कुठून ऑलमोस्ट 287 19 जानेवारीला म्हणजे अजून 10 दिवस पण नाही झाले व्यवस्थित. तिथून हा डबल झालाय आणि आपल्या सिस्टीममध्ये आला होता. आपल्या स्टुडंट्सलाही हा आपण रिकमेंड म्हणण्यापेक्षा आपल्या स्टुडंट्सनी हा घेतलेला आहे. ओके. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत, पण व्हिडिओ लाईक करत नाहीत, कमेंट करत नाहीत. त्यामुळं काय होतं तुमच्या लाईक आणि कमेंट्सने मला थोडंसं प्रोत्साहन भेटतं. मीही अजून जास्तीत चांगल्या चांगल्या पद्धतीने मग सांगायचा प्रयत्न करेन. थँक यू.